अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही. लक्षात असू द्या, पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजेच आयुष्य असतं. अडचणी आयुष्यात नव्हे तर तुझ्या मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. स्वामी भक्तांनो, आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान परमेश्वराकडून लाभलेलंच असतं. माऊली सांगतात, देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायचं, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं, तर ते देतो जे आपल्यासाठी चांगलंच असतं. आपल्यासाठी कोणीही नसेल तरी आपण सर्वांसाठी आहोत, ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून आपण शिकावी. मनासारखे दिवस येण्यासाठी मनाविरुद्ध काही दिवस तरी काढावेच लागतात. लक्षात असू द्या, सर्वात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन. काय बरोबर आणि काय चूक हे त्याच्या इतके योग्य कोणालाच कळत नाही. काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही नाही आणि मिळाल्या नाही तरीही. निर्मळ मनाने प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही देखील निसर्गाची देणगीच असते. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, तर सुविचार देखील असावेच लागतात. भक्तांनो, लक्षात असू द्या, वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे. आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढीच उच्च किंमत आपल्याला मिळेल. जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडलात त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार तुम्ही करत जाऊ नका. चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात, मनात, शब्दात आणि आयुष्यात देखील राहतात. स्वामी सांगतात, वाईट गोष्टी आपोआप उगवतात, परंतु चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्याच लागतात. कामापुरते दोस्त नकोत, माणुसकी ठेवणारे, एकमेकांना इज्जत देणारे, निस्वार्थ माणसं आपल्या आयुष्यात पाहिजेत. सुखात तर कोणीही येतं, दुःखात साथ देणारे हवेत, मग तो एक जरी असला. माऊली सांगतात, कोणाच्या बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसांची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसे ही दुखवणार नाहीत. जिथे कानाखाली मारता येत नाही तिथे टोमणे मारून यायचं, मग सोडायचं नाही. आयुष्य स्वतःची सावली तयार करण्यासाठी प्रत्येकाला उन्हात उभेही राहावेच लागते. जेव्हा माणसाने ज्या व्यक्तीच्या अंगात दुसऱ्याला सन्मान देण्याची आणि आपल्याकडून झालेल्या चुकीची क्षमा मागण्याची क्षमता असते, ती व्यक्ती सर्वांना आवडणारी व सर्वांना प्रिय असते. कारण या दोन्ही गोष्टी माणसाचा स्वभावच सांगतात. माणसांमधलं अंतर ही महत्त्वाचं आहे, कारण कधीकधी माणसं जास्त जवळ असल्याचेही दुरावतात. जीवनाच्या महासागरात अफाट शक्यता दडलेल्या आहेत. आपण ठरवायचं बादली भरायची की चमचा. पहाटे प्राजक्तासारखे उमलून निशिगंधासारखे सुगंधित तुम्ही होत जावे. सुगंधित आनंदाच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे. अश्रू असत कोणाचेही, आपणच विरघळून जावे. नसोत कोणीही आपले, आपण मात्र सर्वांचेच व्हावे. स्वामी भक्तांनो, जर तुमचा माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असली आणि श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. मातीतला ओलावा मूळ पकडून ठेवतो, तसा शब्दातला गोडवा नातं जपून ठेवत असतो. चांगले काम करत असतानाही जर कोणी तुमच्यावर अळा घेत असेल तर त्यांना घेऊ द्या, कारण शंका ही नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते, कोळशाच्या ढासळीवर नाही. स्वामी भक्तांनो, ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथे स्पीड कमी करावा. इतकंच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा. नेहमी आनंदात राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. किती वेळ द्यायचं हे ठरवा,
कारण कधीकधी तुम्ही अशा व्यक्तींमागे जात वेळ घालवतो ज्यांना तुमची किंमत नसते. तक्रारी कमी आणि आभार जास्त मानल्याने आयुष्य सोपे होते. 2 वस्तू अशा आहेत की त्या दिल्याने कोणाचे काही नुकसान नाही. एक म्हणजे हास्य आणि दुसरे म्हणजे आशीर्वाद. भक्तांनो, जगाला काय आवडतं ते करू नका. तुम्हाला जे वाटतं ते करा. आत्मविश्वास अशी एक शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर ही नक्कीच पोहोचविते. स्वतः अपेक्षाए उत्तम भागीदार मास्ती. स्वतःपेक्षा चांगलं हमसफर कोणीच नसतं. मॅच्युरिटी म्हणजे फार काही नसतं, फक्त आपल्या असण्याचा कोणाला त्रास होऊ नये. स्वभाव मनापर्यंत पोहोचला तरच आपुलकीचं नातं निर्माण होतं, नाहीतर ती फक्त ओळखच ठरते. आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चित जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलामच असतो. स्वामी भक्तांनो, जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाहीत. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी त्यामधून शिकतात. कोणी बोलवलं नाही, जायचं नाही, कोणी सांगितलं नाही, विचारायचं पण नाही. लेट बोलवलं नाही म्हणा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, व्हॅल्युएबल बना, अवेलेबल नाही. माऊली सांगतात, कोणाशी तरी बोलत जा, मनाला हलकं वाटेल. दुःख जरी असेल ना तरी जास्त जगावंसं वाटेल. कोणीतरी मला विचारलं, राग म्हणजे काय? मी हसत उत्तर दिलं, राग म्हणजे दुसऱ्यांची चूक असताना देखील स्वतःला त्रास करून घेणे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते तेच खरे कर्तृत्ववान असे असते. माणसाने एक वेळ बूट पॉलिश करून स्वाभिमानाने मोठं व्हावं, पण कोणाचे बूट चाटून कधीच नाही. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, आनंदी मन आणि चांगल्या भावना जीवनाची खरी संपत्ती आहे. ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी तुम्ही रडू नका आणि ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते ते तुम्हाला रडूच देणार नाहीत. स्वामी भक्तांनो, प्रभावाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा स्वभावाने जवळ येणाऱ्या लोकांना जपा. आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही. माऊली सांगत असतात, खूप खोल अर्थ दडलेला असतो या शब्दात, पण त्याचा अर्थ प्रत्येकाला समजतो असं नाही. तो शब्द म्हणजे काही नाही. परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं हे आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच आपल्याला शिकवू शकत नाही. टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरिणीची विणा. स्वामी निघाले सांगुनी, भक्तास भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. प्रत्येकाला आनंदी ठेवणे हे आपल्या हातात नाही, पण प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक सोबत आनंदी राहणे हे आपल्या हातात आहे. तेव्हा तुम्हाला हा आजचा दिवस आनंददायी आणि आरोग्यदायी लाभो. माऊली म्हणतात, आयुष्य छान आहे पण थोडेसे लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात देखील शान आहे. काव्यात ही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया ही दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बैमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून हे पडावंच लागतं. स्वामी भक्तांनो, दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात. खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात. मग ते नातं कोणतं का असेना. आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात. समजून घेणं चांगलं आहे पण दरवेळी नाही. जशी दृष्टी असते तशीच सृष्टी देखील असते. आपण ज्या नजरेने जगाकडे बघतो जग आपल्याला तसेच दिसते. जसे बदलण्याचे नाही तरी आपली दृष्टी बदलण्याची गरजच असते. एक गोष्ट नेहमी व्याजासकट परत करण्याची असते, ती म्हणजे एखाद्याने आपल्याला दिलेला आनंद. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा फुलांसारखा सुंदरच असो. मी असं स्वामींकडे प्रार्थना करते. जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. माऊली सांगतात, चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचाच असेल.
मस्करी केलं असं बोलून लोक अनेकदा मनातलं बोलूनच जातात. नातं आपुलकीचं असावं, एकमेकांना जपणारं असावं, जवळ असो वा लांब, नेहमी आठवणीत राहणारं असावं. मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते उघडले जातात, नाहीतर ते ओझे कायम बाळगावेच लागते. जीवनातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास. ह्या गोष्टी तुम्ही कधीही विसरायच्या नाहीत. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे भक्त भेटणे म्हणजे दुसरं काही नसून जिवंतपणाची मिळालेली स्वर्गच असते. नशीबच आणि मनाचं कधीच जुळत नाही, कारण मनात जे असतं ते नशिबात कधीच नसतं. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो, मग तो आधाराचा शब्द असो व अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात असो. माऊली म्हणतात, लक्षात असू द्या, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा झाड हा सुगंध कमी होत नसतो. म्हणजे ज्याचे कर्म चांगले असते तो कधी संपत नसतो. तुमच्याकडे कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारा एक असा व्यक्ती असावा जो तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल. माऊली म्हणतात, कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधीही अपयशी ठरत नाहीत. पूर्ण विराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर जीवन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो, तर ती नव्या यशाची ही खरी सुरुवात असते. समाज हा साखरेप्रमाणे तर गैरसमज हा मिठाप्रमाणे असतो. जीवनाच्या दुधात काय टाकावे हे ज्याचे त्याने ठरवावे. कोणीतरी कोणाबद्दल काही सांगितले तेच खरे असे मानू नका. अनुभवाने खात्री करा, जीवनाच्या दुधाला गोडी आल्याशिवाय राहणारच नाही. मग कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा, कारण एक जुनी म्हण आहे, जे लोक नेहमी फुले वाटतात त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो. माऊली म्हणतात, खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते. कुठल्याही रंगात मिसळले तरी दरवेळी नवीन रंग देतात, पण जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही. अशा सर्व शुभ्र, स्वच्छ, प्रामाणिक, जीवाला जीव देणाऱ्या आपल्या माणसांना, आपल्यासाठी जो वेळ खर्च करेल त्या व्यक्तीला अधिक महत्त्व आणि सन्मान द्या, कारण ती व्यक्ती आपल्यासाठी त्याच्या जीवनातील ती वेळ खर्च करत असते. ती बहुमूल्य वेळ त्याला जीवनात परत कधीच मिळणार नाही. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेत साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे देखील पडू देणार नाही. स्वामी भक्तांनो, त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा. माऊली सांगतात, आनंद ही एक अशी वस्तू आहे जी आपल्याकडे नसतानाही ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो. साथ देणारी माणसं कधी कारणं सांगत नाही आणि कारणं सांगणारी माणसं कधीच साथ देत नाहीत. लक्षात असू द्या, सौंदर्य स्वस्त आहे पण चारित्र्य महाग आहे. शरीर स्वस्त आहे पण जीवन महाग आहे. घड्याळ स्वस्त आहे पण त्यातली वेळ महाग आहे. मैत्री स्वस्त आहे पण प्रामाणिकपणा महाग आहे. आणि प्रामाणिकपणा हाच खरा माणसाचा भाव आहे. प्रतिदिन, प्रतिकाळ, प्रत्येक नाते प्रेमाचे हवे अशी काहीच गरज नसते, तर प्रत्येक नात्यात प्रेम असावे याला खूप महत्त्व असते. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडतच असतं, इतकेच की ते आपल्याला दिसत नसतं. आंधळा माणूस एका मंदिरात गेला. मंदिराचे दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय, देवाला बघू शकणार का? आंधळा म्हणाला, काय फरक पडतोय, माझा देव तर मला पाहतोय ना. एक लक्षात असू द्या, धनाने नाही तर तुम्ही मनाने श्रीमंत व्हा, कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच व्हावं लागतं. देवाने सर्वांना ओठ हे धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहे, पण त्यातून शब्दाचे बाण असे सोडा की त्याने समोरच्याच्या हृदयाला छेद नाही तर स्पर्श झाला पाहिजे. दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्याचा एक वेगळाच रुबाब येतो. आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही, तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होत असतो. माऊली म्हणतात,
पैसा मिठासारखा असतो. मीठ जसे जीवनातले अत्यंत महत्त्वाचे घटक असते, पैसा तसा जीवनातला महत्त्वाचा भाग असतो. पैसा कमी असला तर जीवन अळणी आणि बेचव होते आणि गरजेपेक्षा जास्त असला तर जीवनाचा स्वाद पूर्णपणे बिघडू शकतो. स्वामी भक्तांनो, दगडात देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तर सगळे आपले पूर्वज दिसतात. पण माणसातच माणूस का दिसत नाही? ज्या दिवशी माणसाला माणसात माणूस दिसेल त्या दिवशी देवाला सुद्धा प्रसन्न व्हावंच लागेल. लक्षात असू द्या, क्षमा केवळ आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मापासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नाही. अनेक उन्हाळे पावसाळे पाहायला मिळतात या प्रवासात. काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात तर काही कायमचा धडा शिकून जातात. काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात तर काही जाणून बुजून, पण अनेकदा त्यातल्या काही स्वप्ने अर्धवटच राहून जातात. अशा या प्रवासाच्या पुस्तकात काही पाने नकळत जोडली जातात तर काही कोरीत राहून जातात आणि मग शेवटी ह्या कोऱ्या कागदांचे तयार होते वेगळेच पुस्तक, ज्याला आपण नाव देतो आयुष्याचे पुस्तक. माऊली म्हणतात, तुमची मिळकती जर तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्याइतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा. कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाहीये. जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेता तेवढीच संपत्ती तुमची असते. जास्तीची संपत्ती म्हणजे गाढवाच्या पाठीवरील सोन्याच्या गाठोड्यासारखी असते. ओझं सांभाळण्याच्या पलीकडे त्याला त्याचा काहीच फायदा किंवा उपयोग नसतो. खरं तर आयुष्याची गणितं बोटावर सोडवण्याइतकी सोपी असतात, पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी व क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोबच चुकवतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटकाळी आपल्या कामाला येते आपल्या चांगल्या कर्माचे हे पुण्यच. पैसा असून साधं राहिलं तर भिकारडपणा म्हणतात. पैसा बऱ्याचपैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात. सगळ्यांशी मनमोकळेपणे बोललं तर बकबक करतोय म्हणतात. कमी बोललं तर स्वतःला शहाणा समजतो असे म्हणतात. दानधर्म नाही केला तर कंजूस मारवाडी, भरपूर दानधर्म केला तर 2 नंबर पैसे असणार असं म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बैल, नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार असं म्हणतात. तब्येत चांगली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात. तब्येत कमी केली तर काहीतरी आजार झाला असणार म्हणून मारायला लागायला असं म्हणतात. चांगल्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर त्याला काही धंदा नाही, नाही गेलं तर माणुसकी नाही म्हणतात. हे सगळं लोक म्हणतात. लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात, आपण आपलं काम करायचं. याचाच अर्थ ऐकावे जनाचे पण करावे मनाचे. लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बसू देत नाहीत. शेवटी आपण ठरवायचं जीवन कसं जगायचं, हसत हसत जगायचं की आपण रडत रडत जगायचं. स्वामी भक्तांनो, माऊली सांगतात, सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते. कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती, निसर्ग आणि प्रकृती देत असते. अशी माणसं संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतातही व ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते. त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची मदत करावी असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नसते. आज ना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा संकटसमयी मिळतच असते. विश्वासघात करणाऱ्या माणसाला जॉब विचारण्यापेक्षा त्या व्यक्तीशी बोलणं सोडून देणे व पुन्हा जीवनात त्या व्यक्तीला महत्त्व देणे कायमचं बंद करणे हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असते. कारण जर अशा व्यक्तीला जाब विचारला तर ती व्यक्ती शब्दांच्या जाळ्यात गुंतून स्वतः बाहेर पडेल व पुन्हा पुन्हा संधी मिळाली की विश्वासघातच करेल. त्यामुळे पाहिले तर अशा व्यक्तींच्या संपर्कात कधीच राहायचे नसते व अशी व्यक्ती तर नात्यातील असेल तर अशा व्यक्तीला आपल्या सांध्यातून कायमचे दूर ठेवून त्यांना महत्त्व द्यायचे नसते. कारण ज्यांना विश्वासघात करायची सवय लागलेली असते अशी माणसं त्यांच्या जीवनात कधीच सुधारत नसतात. अगोदर समोरच्या व्यक्तीला विश्वासघात घेऊन पुढेही जीवनात विश्वासघातच करीत असतात. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, लक्षात असू द्या, मोगऱ्याच्या वेळी जवळून जाताना सुगंध हा येणारच. हीच अपेक्षा आपण बाभळीच्या झाडांजवळ जाताना आपण केली तर सुगंध मिळणं दूरची गोष्ट, त्या झाडावरून गळून पडलेला एखादा बाभळीचा काटा आपल्या पायात घुसू शकतो. अशा वेळी आपण बाभळीच्या झाडाला दोष देऊन काय उपयोग? आपलं चुकलेलं असतं. आपण आधीच्या मोगऱ्याच्या वेळी जवळून जाताना मिळालेल्या सुगंधाच्या आनंदात पुढे एक बाभळही आहे हेच विसरतो.
आणि खाली न बघता एका लयीत आपण चालत राहतो. खाली न बघितल्यामुळेच आपल्या पायात काटा घुसलेला असतो. आयुष्यातही आपण असंच करतो ना. भेटणारे लोक मनात घर करून राहतात आणि त्या आनंदात पुढे जाताना वाईट लोकही भेटू शकतात हेच विसरतो. आणि मग वाईट लोकांच्या वाईट वागण्यांचा, द्वेषांचा, आकसांचा काटा आपल्या मनाला टोचतो. अशा वेळी नेमका दोष कोणाचा? आपण चांगलं वाईट बघायला शिकलो नाही याचा, की आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट लोकांचा? हे आपणच तपासायला हवं. स्वामी भक्तांनो, झोप, मृत्यू आणि जीवन प्रवास काय असते हे नक्कीच ऐका. तसं पाहिलं तर आपल्याला झोपेत असताना काही कळत नाही. आपण मरतो तेव्हा काही कळण्याचा तर प्रश्नच उरत नाही. दोन्हीही गोष्ट आपल्या नियंत्रणात नसलेल्या. मग झोप आणि मृत्यू यात काय फरक आहे? झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे. अनिश्चिततेनं ठासून भरलेलं आपलं आयुष्य आपल्याच नादात चालत राहतं. रोज सकाळ होते, दुपार देखील होते, संध्याकाळ होते, रात्र देखील होते. काही न करता नुसतं बसून राहिलं तरी वाढणारं वय काही थांबत नाही. म्हणजे शारीरिक कृती थांबवली तरी शारीरिक जडणघडण किंवा स्थिरंतर थांबत नाहीत. आणि या जीवन प्रवासात कोणी रडून स्वतःच्या मनाची समजून काढतं, तर कोणी हसून आपलं दुःख लपवतं. कोणी नशिबाला द्वेष देतं, कुटतं, तर कोणी जो भी होगा देखा जाएगा म्हणत आपल्याच मस्तीत जगतं. तऱ्हेतऱ्हेचे प्रवासी, त्यातून जोडली जाणारी नाती, त्या अनुष्कानं येणारे ताणतणाव, आजार, दुखणी खुपणी, कोणाला कोणालाच सोडून जाणं. जीवन प्रवासातली ही खरी स्थित्यंतर. पूर्ण ज्ञान असूनही किती पजेसिव्ह असतो ना आपण. हे माझं, ते माझं किती करतो ना आपण. कदाचित त्यामुळंच आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि म्हणूनच पाठोपाठ अपेक्षाभंगाचं दुःख येतं. जीवन जगताना खरं तर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे. रोज वेगळे प्रवासी सोबत आहेत, पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाहीये. रोजचा प्रवास आहे, पण प्रत्यक्षात आपल्याला कुठेही जायचं नाहीये. त्यातून प्रवास करायची ती बस देखील आपली नाही. बँकेत असलेले पैसे पण आपले नाहीत. संपल्यावर सारं काही पुर्त केलेलं असतं. माऊली म्हणतात, बसलो होतो असाच एकदा, अचानक समोर आला यम. आत्ताच चल माझ्यासोबत, देऊ लागला मला दम. हडबडून त्याला म्हणालो, असा अचानक आलास कसा? माझी लेकरं उघड्यावर पडतील, वेळ तरी दे मला जरासा. ऐकून माझं बोलणं यम खदाखदा हसला. तुझ्या विना कोणाचंच नाही अडत, चल दाखवतो मी तुला. नको नको म्हणत असताना त्यानं प्राण माझा घेतला होता. आत्मा तिथेच घुटमळत होता, तमाशा मृत्यूचा पाहत होता. सारे नातेवाईक जमा झाले, त्यात काही दुश्मन पण होते. खूप चांगला माणूस होता, माझ्या नावाने गळा काढत होते. माझ्या मुलांची अवस्था बघून मला खूप गलबलून आलं. काय होईल माझ्या विना, उगाच असं वाटून राहिलं. माझ्या जाण्यानंतर लगेच संपत्तीच्या वाटण्या झाल्या. वादावादीत काही गोष्टी हमरीतुमरीवर गेल्या. लाडाची लेक समजत होतो, ती आईची दागिने घेऊन बसली. आता कशाला लागणार तुला ह्याच्यासाठी अडून बसली. सगळ्यांचं वागणं बघून जीव माझा तुटत होता. खरं दुःख बायकोलाच असा माझा भ्रम होता. शिरून तिच्या मनात मी ऐकलं तिच्या मनातलं. यांचं करून करून थकले, आता जरा कुठे निवांत. म्हटलं मी यमाला, लवकर घेऊन चल मला इथून. मला नरकातच राहत होतो अजून, आता तरी स्वर्गात ने मला. असा होता हा मृत्यूचा तमाशा. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, जगण्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी तुम्ही 3 ठिकाणी आवर्जून भेट द्या. एक म्हणजे रुग्णालय, दुसरा म्हणजे तुरुंग आणि तिसरे म्हणजे स्मशानभूमी. रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की माणसाला मिळालेल्या चांगल्या आरोग्याइतके या जगात सुंदर काहीच नाहीये. तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हाला समजेल. स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल. स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल. आज आपल्या इथे चालत आलेलो असतो आणि उद्या कुणातरी आपल्याला खांद्यावर घेऊन जाणारे असते. कडू सत्य हेच आहे, आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेऊ शकत नाही. त्यामुळे विनम्र वागा, देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा, त्यांच्याकडे तुम्ही आभार व्यक्त करत जा. आदर्श जीवन जगण्यासाठी आपल्याला काही नियम हे पाळावेच लागेल. 1. चूक झाली तर मान्य करा. समोरच्याचे मत विचारात घ्या. चांगल्या कामांची स्तुती करा. आभार मानायला विसरू नका. मी ऐवजी आपण या शब्दाचा उपयोग करा. सतत हसतमुख राहा. दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा. कोणाचेही व्यंगावर हसू नका. स्वतःची कुवत व ताकद ओळखा. टीका, तक्रार व बहिष्कार यात वेळ घालवू नका.
कृतीपूर्व विचार तपासा. लोकांच्या खांद्यावर स्वतःचे अपयश लादू नका. क्रोधावर नियंत्रण ठेवा. अनंत मैत्री भावना लागू द्या. सत्याला चिटकून राहा. इतरांना चांगली वागणूक द्या. सुखाचा गुणगार व दुःखाचा भागाकार करा. विचार करून बोला. माऊली म्हणतात, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतःच कधी संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे तुम्ही कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, तुम्ही चांगला माणूस बना, कारण हिशोब हा शेवटी कर्माचा होतो, तुमच्या धर्माचा नाही. मनात खूप काही असतं सांगण्यासारखं, पण काही वेळा शांत बसणंच बरं असतं. आतलं दुःख मनात ठेवून अश्रू लपवण्याचंच आपलं भलं असतं. एकांत रडलं तरी चालेल, पण लोकांमध्ये मात्र हसवावंच लागतं. जीवन हे असंच असतं. आपण आपलं तरी ते इतरांसाठी जगावंच लागतं. माऊली म्हणतात, लक्षात असू द्या. सांगून फार झाले, ऐकून फार झाले. चर्चेमधील मुद्दे सारे फरार झाले. मी सत्यमार्ग जेव्हा सांगितला जगाला, मरावयास मजला शत्रू तयार झाले. विश्वास ठेवला मी, होता कधी जानवर. पाठीत आज तुझ्या त्याचेच वार झाले. केल्या इथे तयानी, बघ कात्रीला फुलांच्या. तेव्हा कुठे फुलांचे गंधित हार झाले. मी सोसले उन्हाळे, अपमान अन सुखांचे. सारेच शब्द म्हणून हे धारदार झाले. माऊली म्हणतात, माणसाच्या स्वभावात गोडवा, शेलीपणा, प्रामाणिकपणा आणि विलक्षणपणा असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी तो हवीहवीशी असते. मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, हे देवा, तू बी एक कलाकार आहेस आणि मी पण एक कलाकार आहे. तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून धरणीवर पाठवलेत. मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनवून ह्याच धरणीवर विकले. पण देवा, लाजिरवाणी गोष्ट आहे. तू बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यासमोर तू बनवलेले पुतळे नतमस्तक होतात. जगणं, टेन्शन, डिप्रेशन, अस्वस्थता, बेचैनी माणसाला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यांसाठी जास्त जगत असतो. कष्टाची भाकरी गोड लागली, लुटावे कोणाला कधीच जमले नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ होता, मुखवटा लावणे जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले. कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही. जीवन साधे सरळ होते. भूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारखा प्रेमळ माणसांची मोठ बांधली. आजपर्यंत काही कमी पडलेच नाही. अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वातच नसतात. स्वामी सांगतात, माणूस नावाच्या सजीवात मन नावाचा कोपरा वसतो. असंख्य गोष्टींचा दडलेला इथे खजिना असतो. काही स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद असतो, तर काही स्वप्न अपूर्ण झाल्याचा गंध येथे दरवळतो. आठवणींचा खेळ रोज चालू असतो. याच खेळात स्वतःलाच मात्र हरवून बसतो. पर्वा नसते कोणाला याची, जातो तो आपली गरज भागवत असतो. मन नावाचा कोपरा मात्र आशेच्या हिंदळ्यावर जगतच बसतो. समजून घेण्यास कठीण असला तरी अशक्य मात्र नक्कीच नसतो. माऊली म्हणतात, श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणारही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा हा विकास होत असतो. लक्षात असू द्या. आयुष्य छान आहे, पण थोडे लहान आहे. रडतोस काय वेड्या? लढण्यात देखील शान आहे. अश्रूचं यार माझा मंदिरे समान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे हवे ते दुनिया ही दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बैमान आहे. कोण कोणाला कुठे केव्हा कसा कधी उपयोग पडेल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाहीत. म्हणून कौशल्याने सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यात व ते प्रयत्नपूर्वक राखण्यात खरे शहाणपण आहे. आयुष्यात कधी कधी इतका वाईट गोष्टी घडून जातात की त्यानंतर कोणत्याही गोष्टी वाईटच वाटू लागतात. स्वभावाने तुम्ही ग्रेट असते, प्रेमाचे नेट असते, सुखाचे गेट असते, प्रगतीचे एअरजेट असते. लोक तेव्हाच असते कठीण परिस्थित्यात. प्रत्येकांशी प्रेमानंच वागलं पाहिजे. जे तुमच्यासाठी वाईट वागतात त्यांच्याही प्रेमानंच वागलं पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर
तुम्ही चांगले आहात म्हणून वागायचं असतं. स्वामी भक्तांनो, वाटा सापडत जातील, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तो क्षण जपत जा. विश्वास तोडून अनेक जातील, तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जाईल, तुम्ही क्षमता दाखवत जा. जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. जे बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कडू असले तरी ते पराजित होतच नसते. तरी कालांतराने जे पटल्याशिवाय राहत नाहीत. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही मग. लबाडी ही एक अखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायांवर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचारांशी नेहमीच ठाम राहावे. रानावनात एकाकी पडलेले फूल जसे कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असते, तसेच तुम्हीही कोणाचे कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नावर टिकून राहा. कौतुक करणारेच तुम्हाला शोधत मग येतील. कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधीच स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता साफी असावीच लागते. प्रत्येक माणसाच्या स्वभावात थोड्या बहुत प्रमाणात असणारी राग आणि लोभ न दिसणारी चाकं असतात. त्यांना आवर घालण्यासाठी मनाचे व्यसन असते आणि त्यांचे सारथी तुम्ही असता. आयुष्य हे एक कुरुक्षेत्र आहे. तुम्ही कोणाच्या बाजूने लढता आणि तुम्ही तो रथ कसे हाकता त्यावर तुमचं अस्तित्व सिद्ध होत असते. माणसाने आयुष्यात एका ठराविक मर्यादेच्या बाहेर हटवादीपणा केला की मग पुढे जाऊन नियती माणसाला बरोबर अशा प्रकारे खंडित पकडते की त्याने काहीही केलं तर त्यामागे कमवलेली कीर्ती दुष्कीर्तीमध्येच बदलत जाते. स्वतःचे डोळे पुसणे इतके धीट होणे आवश्यक असते, कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारेच नेहमी भेटत असतात. आपले डोळे तोच उघडत असतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो. स्वामी भक्तांनो, तर असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय 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 स्वामी समर्थ. धन्यवाद.